ओके, लास्ट टाइम वी हॅव सीन मिलेट प्रोसेसिंग. त्या मिलेट प्रोसेसिंग मध्ये आपण काय बघितलं लास्ट टाइमच्या ह्याच्यामध्ये, की मिलेट पासून काय काय बनवलं जातं. लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की सेमोलिना बनवलं जातं त्याचा, नंतर पापड बनवलं जातं त्याचं, नंतर मग नूडल्स बनवले जातात, पास्ता बनवला जातो. तर आता आपण पुढचं बघणार आहोत की इन्स्टंट मिक्सेस कसं बनवतात तुमच्या वेगवेगळ्या मिलेट ग्रेन्स पासून. ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की इथं डोसा आणि इडली मिक्स बनवलंय एका साईडला, आणि एका साईडला तुम्हाला दिसतं उपमा मिक्स. तर दोन इन्स्टंट मिक्स बनवलेले आहेत. तर डोसा इडली मिक्स मध्ये तुमचं सॉर्गम म्हणजे ज्वार फ्लार जे आहे ते वापरलं जातं विथ ब्लॅक ग्रॅम दाल. ब्लॅक ग्रॅम दाल म्हणजे काय, उडद दाल. दोन्हीचं मिक्सचर बनवून तुमचं इन्स्टंट मिक्स बनवलं जातं. सिविंग करतात, ऍडिशन ऑफ सॉल्ट, सायट्रिक ऍसिड, सोडियम बायकार्बोनेट. आता हे इन्स्टंट मिक्स असल्यामुळे तुम्हाला फक्त पाणी घालायचंय आणि तुम्हाला ते कुक करायचंय. कुक कसं कराल, तर इडली तुम्ही बनवू शकता त्याची, किंवा तुम्ही त्याचा डोसा बनवू शकता. मिक्सिंग आणि पॅकेजिंग, आता ह्या जो मिक्स आहे त्याच्यामध्ये जस्ट वॉटर टाकून तुम्हाला कुकिंग करायचंय. तर आणि इडली आणि डोसाच्या मिक्समध्ये थोडासा फरक आहे, प्रपोर्शन मध्ये फरक असतो. जो सेमोलिना आणि ब्लॅक ग्रॅम आहे त्याच्या प्रपोर्शन मध्ये फरक असतो जेव्हा तुम्ही इडली आणि डोसा बनवता. जेव्हा डोसा बनेल त्यात थोडंसं डाळचं प्रमाण जास्त असेल दॅन युअर रवा प्रपोर्शन. देन नेक्स्ट इज उपमा मिक्स. हिअर सॉर्गम सेमोलिना, दॅट इज ज्वारचं तुमचं रवा. देन सिविंग, ऍडिशन ऑफ मस्टर्ड सीड, बेंगाल ग्रॅम दाल म्हणजे तुमचं डाळ टाकतात त्याच्यामध्ये हरभऱ्याची, आणि मस्टर्ड सीड्स म्हणजे मुरी टाकली जाते. मग रोस्टिंग, ऍडिशन ऑफ ड्राय करी लिव्स म्हणजे कढीपत्ता टाकतात, ग्रीन चिली टाकतात, ऍडिशन ऑफ सॉल्ट, मिक्सिंग, आणि उपमा मिक्स बनतो. आता हा उपमा मिक्स आहे, तर तुम्ही जस्ट काय करायचं, वॉटर ऍड करायचं त्याच्यामध्ये आणि तो कुक करायचा उपमा, की तुमचं उपमा इज रेडी. इट इज अ इन्स्टंट फॉर्म ऑफ उपमा. नॉर्मली मार्केटमध्ये जो उपमा मिळतो तो नॉर्मल रव्याचा मिळतो. गिट्सचा, एमटीआरचा उपमा मिक्स ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. पण हा जो उपमा मिक्स आहे तो तुमचा ज्वारपासून केलेला आहे स्पेसिफिकली. असाच तुम्ही रागीचा बनवू शकता. सेम वे तुम्ही बाजराचा पण बनवू शकता जर तुम्हाला हवा. आणि तिन्ही मिळून पण तुम्ही बनवू शकता. तिन्हीचं कारण का सेमोलिना बनतं, म्हणजे रवा तिन्हीचा काढता येतो. ते तिन्हीचं मिळून पण तुम्ही बनवू शकता हवा असेल तर. देन नेक्स्ट इज युअर लड्डू मिक्स. लड्डूचं पण इन्स्टंट मिक्स आहे. तर त्याच्यामध्ये सिंगल फ्लावरचा पण लड्डू बनवू शकतो, किंवा हे तिन्ही फ्लावर्स म्हणजे ज्वार, बाजरा आणि रागी म्हणजे नाचणी, हे तिन्हीचे मिळून पण लड्डू बनवू शकतो. तर तुम्ही काय करणार, हे तिन्ही जे फ्लावर्स आहेत ते मिक्स करणार प्रपोर्शन मध्ये, सिविंग करणार, त्यांना रोस्टिंग करणार. रोस्टिंग इट इज इन घी ऑर विदाउट घी, दोन्ही पण चालू शकतं. कूलिंग, ऍडिशन ऑफ पावडर शुगर, ड्राय फ्रुट्स, कार्डमम पावडर, पॅकेजिंग ऑफ इन्स्टंट लड्डू मिक्स, स्टोरेज. तर घरी गेल्यावर तुम्हाला फक्त काय करायचंय, ह्याच्यामध्ये हे रोस्ट करून त्याचे लड्डू बनवू शकता तुम्ही घी मध्ये, किंवा नॉर्मली घी टाका त्याच्यामध्ये थोडंसं अजून, त्याचे डायरेक्टली लड्डू बनवून तुम्ही कन्झ्युम करू शकता. Then next is bakery product from millets. Majorly what they do, either they use single millet or they use in combination of millet with wheat. Okay. So there are different types of cakes, then your biscuits, cookies made from this millets. So one by one we will be seeing it. Okay. सिंगल ग्रेन मध्ये तुम्हाला आयदर फक्त ज्वारचं तुम्ही बिस्किट बनवू शकता, किंवा कुकी बनवू शकता, किंवा केक बनवू शकता, किंवा मग तुम्ही सगळे हे तिन्ही चारी फ्लावर मिक्स करून विथ व्हीट बनवू शकता. आता काय आहे, व्हीट का गरजेचं आहे, त्याचे टेक्स्चर यायला पाहिजे तुमच्या ब्रेडला किंवा केक कुकीज कशाला पण. ते जे टेक्स्चर येणार आहे तुमच्या व्हीटमुळे येणार आहे. आपण आता व्हीट खूप वेळा वाचलंय व्हीटमध्ये, की त्याच्यामध्ये जे ग्लुटेन फॉर्मेशन आहे ते हेल्प करतं स्ट्रक्चरला आणि टेक्स्चरला. तर ह्या रागी तुमच्या आणि बाकीचे जे मिलेट्स आहे ज्वार आणि बाजरा, त्याच्यामध्ये ग्लुटेन हे नसतं, फायबर कंटेंट जास्त असतं. त्यामुळे काय होऊ शकतं, नुसतं तुम्ही हे यूज केलं मिलेट्स, तर जो टेक्स्चर यायला पाहिजे त्याला तो येणार नाही, आणि जे स्ट्रक्चर जे होईल ते कोलॅप्स्ड फॉर्म मध्ये होईल. त्यामुळे काय होणार आहे की जे तुम्हाला बनवायचे प्रोडक्ट, कुकीज म्हणा किंवा कुठलंही प्रोडक्ट जे तुम्हाला बनवायचं आहे, ब्रेड आहे किंवा केक आहे, तर ते जे प्रोडक्ट जे आहे ते बनवण्याकरता तुम्हाला हे ब्लेंडिंग करावं लागेल मिलेट्सचं थोडंसं व्हीट फ्लावर मध्ये, आणि मगच तुम्ही प्रोडक्ट बनवू शकता. तर पहिला आपण बघू कुकीजचं प्रोसेस कशी आहे. मिक्सिंग ऑफ फ्लावर्स, मग ते रागी असू शकतं, फॉक्सटेल मिलेट्स असू शकतं, पर्ल मिलेट असू शकतं विथ व्हीट फ्लावर. ऍडिशन ऑफ शुगर, मिल्क सॉलिड, फॅट अँड सॉल्ट. आता मिल्क सॉलिड म्हणजे काय टाकतात, तर तुमचं आयदर मिल्क तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता, जे तुम्हाला अवेलेबल आहे त्या दोन्ही मधलं कुठलंही एक सोर्स टाकू शकता.
ऍडिशन ऑफ फ्लेवरिंग एजंट म्हणजेच इसेन्स कुठलाही जो तुम्हाला द्यायचा, फ्रूट फ्लेवर द्यायचा आहे, व्हॅनिला द्यायचा आहे, जो पण कुठला तुम्हाला द्यायचा तो त्यात तुम्ही, किंवा चॉकलेट द्यायचा तो टाकायचा त्याच्यामध्ये. मिक्सिंग इन प्लॅनेटरी मिक्सर टू मेक अ डो. ऑटोमॅटिक कुकी मेकर. आता हे जे मिक्सिंग झालं त्याचं डो बनला की कुकी मेकर जे मशीन आहे त्याच्यामध्ये हे जातं. म्हणजेच काय होतं, मिक्सिंग होतं, त्या मिक्सिंग नंतर डो फॉर्मेशन डो तयार होतो. डो तयार झाल्यावर तो फ्लॅट होतो, रोलर मधनं पास होऊन तो फ्लॅट होतो आणि फ्लॅट होऊन त्याचं कटिंग होतं. तर हे कुकी मेकर आहे, त्याच्यामध्ये ती फ्लॅटनिंग आणि कटिंगचं जे प्रोसेस आहे ते तिकडे होते त्या याच्यामध्ये मशीनमध्ये. देन कलेक्शन ऑफ कुकीज. बेकिंग त्याचं व्हायच्या आधी एका कन्व्हेअर बेल्ट वरती स्ट्रेट त्या कुकीज एका खालोखाल एक असे येत राहतात. ते मशीन जे आहे त्याला कलेक्शन ऑफ कुकीज म्हणतात, त्या मशीनला ज्याच्यातून ते येतं. बेकिंग इन रोटेटरी ओव्हन. एक मोठा ओव्हन असतो, त्याच्यावरती बेल्ट कन्व्हेअर फिरत असतो कंटिन्युअसली आणि त्याच्यामध्ये तुमचे कुकीज अरेंज केलेले असतात. मग त्या कन्व्हेअर वरनं ते गोल 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 फिरून ते टनल मधनं बाहेर निघतं ते बेकिंग होऊन तुमचं कुकीज. मग त्याला कूल केलं जातं आणि मग पॅकेजिंग केलं जातं. पॅकेजिंग डिपेंड्स की कसं करायचंय आणि किती कुकीज एका पॅकेटमध्ये किती ग्रॅम द्यायचे ते इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हेरी होतं. देन नेक्स्ट इज युअर ब्रेड मेकिंग किंवा बन मेकिंग युझिंग दिस फ्लावर्स. मिक्सिंग ऑफ रागी, फॉक्सटेल, पर्ल फ्लावर अँड व्हीट फ्लावर. ऍडिशन ऑफ ईस्ट, फॅट, सॉल्ट अँड शुगर. आता ही डायरेक्ट मेथड आहे. आपण तेव्हा पाहिलं होते वेगवेगळे मेथड्स ब्रेडमध्ये, तर ही डायरेक्ट मेथड आहे. सगळं एकदम मिक्स करायचं आणि ब्रेड बनवायचा. देन डो नीडिंग, पॅनिंग, प्रूफिंग, नॉक बॅकिंग, शेपिंग, बेकिंग, डी पॅनिंग, कूलिंग, स्लायझिंग अँड पॅकेजिंग. आता इथं काय होतं, फ्लावर्स घेतले जातात सगळे प्रपोर्शनेट मध्ये. त्यात ईस्ट जे ऍक्टिव्ह केलेलं आहे वॉटरमध्ये ते टाकलं जातं त्याच्यामध्ये. फॅट टाकलं जातं, रब केलं जातं, सॉल्ट आणि शुगर. शुगर मी लास्ट टाइम सांगितलं होतं का लागते शुगर. ईस्ट फर्मेंटेशनसाठी थोडी शुगर लागते. मग डो नीडिंग, चांगलं त्याला मिक्स करून डो फॉर्मेशन करून घेतात, चांगलं त्याला पनिशमेंट देतात. तुम्हाला मी लास्ट टाइम ते पण सांगितलं होतं. पॅनिंग, पॅनिंग म्हणजे एका ट्रे मध्ये हा डो जो आहे तो ठेवला जातो, रेस्ट केला जातो त्याला. कशासाठी, ते प्रूफ करण्यासाठी. म्हणजेच तो फुल न करता तो रेस्ट केला जातो. मग रेस्ट करून तो फुलला, म्हणजे साईज डबल झाला त्या ब्रेडच्या डोचा, की नॉक बॅक, म्हणजे त्याला जोरजोरात आपटलं जातं. त्या आपटतात यासाठी त्यातली जी एक्सेसिव्ह एअर आहे किंवा ओव्हर फर्मेंटेशन जर झालं असेल ते रिमूव्ह होण्यासाठी. तर फर्मेंटेशन कंटिन्यू राहिलं तर तुमचा जो ब्रेडचा लोफ आहे फायनल तो कोलॅप्स होतो. त्याला चांगलं स्ट्रक्चर आणि टेक्स्चर येत नाही. म्हणून नॉकबॅक करतात ताकी पूर्ण एअर व्यवस्थित रिमूव्ह केली जाते. शेपिंग म्हणजे तुमचं जे टिन आहे ह्याचा ब्रेडचा, त्या टिन मध्ये किंवा मोल्ड मध्ये ते ठेवलं जातं. दॅट इज युअर शेपिंग. तो शेप, एलॉंगेटेड जो शेप आहे तो दिला जातो. मग नंतर बेकिंग, ते बेकरी ओव्हन मध्ये पाठवलं जातं. डीपॅनिंग म्हणजे त्याचा जो ब्रेडचा मोल्ड आहे त्याच्यातनं ते काढलं जातं, कूल करतात, स्लाइस कापले जातात आणि पॅकेजिंग केलं जातं. नॉर्मल पीपी बॅग मध्ये किंवा पेपर मध्ये ते पॅकेजिंग करतात. नेक्स्ट इज, आता जो ब्रेड बनेल तुमचा तो आपल्या नॉर्मल ब्रेड पेक्षा थोडासा टेक्स्चर मध्ये थोडा डिफरन्स येईल. कारण का, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच्यामध्ये फायबर्स जास्ती आहेत, त्यामुळे थोडंसं टेक्स्चर मध्ये फरक असेल. पण त्याचे स्ट्रक्चर जे आहे किंवा ब्रेडचे जे बाकीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सेम टू सेम राहणार, जसं नॉर्मल तुमचे व्हीट ब्रेड सारखे आहेत तशाच. ओके. नेक्स्ट इज प्रोसेसिंग ऑफ केक. इन प्रोसेसिंग ऑफ केक व्हॉट यू डू, मिक्सिंग ऑफ फॅट, शुगर अँड एग्स. एग्स फेटून घेतात, फॅट आणि शुगर रब एकत्र करून घेतात आणि ते चांगलं मिक्स करतात क्रीमी कन्सिस्टन्सी येण्याकरता. देन ऍडिशन ऑफ सॉर्गम, पल मिलेट, फिंगर मिलेट, फॉक्सटेल मिलेट, फ्लावर्स. हे सगळे फ्लावर्स एकत्र किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये मिक्स केले जातात त्याच्यामध्ये. देन ऍडिशन ऑफ चॉकलेट और व्हॅनिला इसेन्स, जो कुठलाही तुम्हाला हवाय ते. लाइनिंग ऑफ बेकिंग मोल्ड विथ पार्चमेंट पेपर, म्हणजे तुमचा जो बेकिंगचा ट्रे आहे त्याला ग्रीस करून साईडला पेपर लावला जातो. देन बेकिंग इन ओव्हन ऍट 180 डिग्री सेंटीग्रेड फॉर 25 मिनिट्स, कूलिंग आणि पॅकेजिंग ऑफ द केक. असा तऱ्हेने हा केक बनवला जातो. इथं पण त्यांनी डायरेक्ट मेथडच यूज केली आहे. सगळं एकत्र मिक्स करून, क्रीमिंग करून, मिक्स करून त्यांनी इमिजिएटली केक बनवलेला आहे. अशा रीतीने हे 3 वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट्स केले जातात युझिंग दिस व्हरायटी ऑफ मिलेट्स. देन नेक्स्ट इज न्यूट्री मिक्स.
न्यूट्रीमिक्स म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये वेगवेगळे फ्लावर्स आणि व्हेजिटेबल्स आणि ग्रेन्स आणि प्लस ऑइल सीड्स हे सगळं मिक्स करून एक मिक्स तयार केलंय, जे फक्त तुम्हाला वॉटर किंवा मिल्क मध्ये कुक करायचंय आणि ते खायचंय. तर ह्याच्यामध्ये सगळे कंपोजिशन आहे, सगळे ग्रेन्स आहेत आणि सगळे फूड कंपोनंट्स असल्यामुळे त्याला न्यूट्रीमिक्स नाव दिलं गेलंय. तर इथं काय होतं, 3-4 गोष्टी वेगवेगळ्या फेजेसमध्ये ऍड केल्या जातात. एक तर नट्स आणि सिसम सीड. सिसम सीड म्हणजे तिळीचे सीड्स आणि कॅशू नट्स म्हणजे तुमचे काजू. त्याला क्लीन रोस्टिंग आणि त्याची पावडर बनवली जाते. नंतर करी लिव्ह म्हणजे कढीपत्ता आहे ते स्टॉक काढून टाकतात मधला. त्याला ब्लांच केलं जातं. ब्लांच म्हणजे ब्लांचिंग प्रोसेस, आय थिंक तुम्हाला माहिती असेल. फूड प्रोसेसिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट बेसिक प्री प्रोसेसिंग स्टेप आहे ब्लांचिंग, ज्याच्यामध्ये थर्मल शॉक क्रिएट केला जातो. हॉट बॉइलिंग वॉटरमध्ये तुमचं प्रोडक्ट इमर्स केलं जातं. इमिजिएटली ते काढून त्याला कोल्ड वॉटरमध्ये टाकतात आणि एक थर्मल शॉक क्रिएट होतो. तर हे जे ब्लांचिंग आहे ते आयदर स्टीम ब्लांचिंग असतं किंवा डायरेक्ट ब्लांचिंग असतं. स्टीम ब्लांचिंग मध्ये तुम्ही काय करतात, प्रोडक्ट इमर्स नाही करत, तर प्रोडक्टला वरनं स्टीम पास केली जाते आणि त्या प्रोडक्टवर स्टीम पास करून त्याचं ब्लांचिंग केलं जातं. आणि इमर्शन टेक्निक मध्ये तुम्ही प्रोडक्ट बॉइलिंग वॉटरमध्ये डीप करता. आता हे जे स्टीम ब्लांचिंग आहे, जेव्हा तुमचं कुठलं पण फूड प्रोडक्ट खूप नाजूक असेल, ओके, जसं फॉर एक्झाम्पल टमॅटोज आहे, त्याची स्किन खूप पातळ असते आणि नाजूक आहे, अशा वेळेस स्टीम ब्लांचिंग युज केलं जातं. किंवा तुमचं एखादं फ्रूट आणि व्हेजिटेबल आहे की ते राईप झालंय खूप जास्त प्रमाणात, तर त्या केसमध्ये किंवा तुम्ही कट फ्रुट्स व्हेजिटेबल्स वापरणार आहे, अशा केसेसमध्ये स्टीम ब्लांचिंग युज केलं जातं. आणि इमर्शन ब्लांचिंग कधी युज करतात, जेव्हा तुमचं प्रोडक्टचं सरफेस जे आहे ते हार्ड आहे, कडक आहे. जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल पायनॅपल आहे, पपया आहे किंवा पोटॅटोज आहे, असे जे हार्ड सरफेसवाले प्रोडक्ट असतील त्याला तुम्ही इमर्शन ब्लांचिंग युज करतात. साधारण ब्लांचिंगचं जे टाइम आहे ते 2 to 4 मिनिट्स किंवा 5 मिनिट्स पर्यंत असतं, नॉट मोर दॅन दॅट. का जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती त्याला ब्लांच केलं तर ते कुकिंग होतं, ब्लांचिंग होत नाही. आणि इन ब्लांचिंग मेजरली व्हॉट वी डू, इमर्शन इन वॉटर, रिमूव्हल फ्रॉम इट अँड देन इमिजिएटली पुटिंग इन टू आईस कोल्ड वॉटर. त्यानी काय होणार, there will be creation of thermal shock because of which the surface microorganism or any enzymes causing harm to the product will get destroyed. And secondly, there is enhancement of color and flavor of the product त्याच्यामुळे. तर मग करी लिव्स घेऊन डिस्टॉकिंग करून त्याला स्टीम ब्लांचिंग केलं जातं. आफ्टर स्टीम ब्लांचिंग इट इज ड्राईड इन अ ड्रायर, पावडर फॉर्म मध्ये करतात, त्याला ग्राइंडिंग करून पावडर फॉर्म मध्ये करून सिविंग करतात. देन नेक्स्ट इज युअर बाजरा अँड सोयाबीनचं फ्लावर बनवण्याचं प्रोसेस. ह्याच्यामध्ये बाजरा अँड सोयाबीन आर क्लीन्ड, सोक्ड फॉर 12 hours, जर्मिनेटेड म्हणजे मोड आणतात त्याला फॉर 48 hours, ड्राईंग, क्लिंगिंग म्हणजे रोस्टिंग ची प्रोसेस, त्याला क्लिंगिंग म्हणतात, मिलिंग, सिविंग, माल्ट फ्लावर. जर्मिनेशन केल्यामुळे माल्ट फ्लावर तयार होतं. ओके. देन बनाना अँड पोटॅटो, त्याच्यापासून पण फ्लावर बनवलं जातं. तर त्यात काय करतात, वॉशिंग, पिलिंग, स्लायझिंग. इथं पण तुम्ही स्लायझिंगच्या आधी पण ब्लांचिंग करू शकता आणि इवन स्लायझिंगच्या नंतर पण तुम्ही ब्लांचिंग करू शकता. जर तुम्ही स्लायझिंगच्या आधी ब्लांचिंग केलं तर स्लायझिंग नंतर ब्लांचिंग करायची गरज नाहीये. ओके. स्लायझिंग, सोकिंग इनटू केएमएस सोल्युशन, पोटॅशियम मेटाबायसल्फेट, केएमएस म्हणजे तुमचं जे ब्राउनिंग होतं, एन्झायमॅटिक ब्राउनिंग बनाना किंवा पोटॅटोला, म्हणजे काय होतं, काळं पडतं ना कापल्यावरती, ते अवॉइड करण्यासाठी केएमएस सोल्युशन मध्ये डीप करतात. पोटॅशियम मेटाबायसल्फेट मध्ये डीप केलं त्याच्याने काय होतं, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आणि ऑक्सिजन सोबत त्याचा कॉन्टॅक्ट हा होत नाही आणि ब्राउनिंग तिथंच थांबलं जातं त्या प्रोडक्टचं. मग स्टीम ब्लांचिंग फॉर 5 minutes, ड्राईंग, मिलिंग, सिविंग, पावडर फॉर्मेशन. त्या जे स्लायझेस आहे त्याला ट्रे वरती ठेवून ड्राय करतात, ड्राय करून त्याला ग्राइंड करून सीव्ह करून त्याची पावडर बनवतात. देन नेक्स्ट इज कार्डमम. कार्डमम हे फ्लेवरिंग साठी युज करतात या मिक्स मध्ये. कार्डमम क्लिनिंग, रोस्टिंग आणि पावडरिंग. ओके. आता मग काय करणार, हे कॅशूचं सिसमचं पावडर, करी लिव्हची पावडर, सोया आणि बाजरीची पावडर, बनाना पोटॅटो फ्लावरची पावडर आणि कार्डमम पावडर, हे सगळं एकत्र मिक्स करतात प्रपोर्शन मध्ये आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि पावडर शुगर पण टाकतात. ते टाकल्यावर हे सगळं परत व्यवस्थित एक युनिफॉर्म फॉर्म मध्ये मिक्सिंग केलं जातं
आणि मग तुमचं न्यूट्रीमिक्स रेडी होतं. मग हे जे न्यूट्रीमिक्स आहे हे तुम्ही काही प्रपोर्शन मध्ये तुम्ही हे घेणार आणि ते आयदर कुक कराल तुम्ही किंवा वॉटरमध्ये किंवा मिल्कमध्ये जस्ट मिक्स करून, जर तुमचं कॉम्प्लॅन आणि हॉर्लिक्स जसं तुम्ही पिता ना तसं तुम्ही पिऊ शकतात, आयदर मिल्कमध्ये किंवा वॉटरमध्ये, जसं तुम्हाला आवडेल तसं. त्याला एक स्लाइट कार्डमम आणि करी लिव्हचा एक फ्लेवर येईल. आता करी लिव्ह इथं का टाकले माहितीये का? करी लिव्ह हे व्हिटॅमिन ए मध्ये आणि फायबर मध्ये रिच आहे, म्हणून हे त्यांनी करी लिव्ह वापरलेत त्यांनी इकडं. आणि बाजरा, सोयाबीन, मिलेट्स म्हणून, आणि बनाना आणि पोटॅटो स्टार्च त्याला मिळावं मिक्सिंग करताना, प्लस त्याच्यातले न्यूट्रिएंट्स जे आहेत बाकीचे, पोटॅशियम आहे त्याच्यामध्ये, नंतर बाकी इतर मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ते मिळण्याकरता, आणि बनानाचा फ्लेवर पण एक चांगला येतो म्हणून त्यांनी ते युज केलंय. नेक्स्ट इज रेडी टू सर्व्ह बेवरेज. लास्ट एकदा मी एका क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ब्रेकफास्ट रेलच्या वेळेस की त्यात वेगवेगळे प्रकारचे RTE, RTC, RTS असे प्रकार असतात इन्स्टंट फॉर्म मध्ये. ह्याच्यामध्ये ते रेडी टू सर्व्ह बेवरेज म्हणजे तुम्ही फक्त त्याला वॉटरमध्ये मिक्स करून इमिजिएटली कन्झ्युम करायचंय असं हे प्रोडक्ट आहे. डायरेक्टली तुम्ही सर्व्ह करू शकता. म्हणजे असं तुमचं मॅप्रोचं किंवा ते आता इन्स्टंट तुमचं रसना वगैरे असतं ना, तुम्ही नुसतं वॉटरमध्ये टाकता आणि पिता, किंवा रू अफजा, तसं ते प्रकार आहे हा जो आहे तो. इथं रागी म्हणजे नाचणी युज केली आहे. क्लिनिंग, सोकिंग फॉर 12 hours, देन जर्मिनेशन फॉर 48 hours, ड्राईंग इन अ शेड. आता इथं काय माहितीये का, ड्राईंग नॉर्मल ड्रायर मध्ये का नाही करत आहे, कारण का आपल्याला हे जर्मिनेशन जे झालेलं आहे, मोड जे आले ते मोड पण हवेत आपल्याला. मी लास्ट टाइमच सांगितलं होतं की ड्राईंग जर तर खूप एक्सेसिव्ह झालं तर एक तर ते हार्ड होतात ग्रेन्स, आणि जे जर्मिनेशन झालेलं जे वरती जम आहे ना ते चिटकून जातं त्याला. तर ते व्हायला नको म्हणून ड्राईंग जे आहे ते एक तर स्लो ड्राईंग करतात, आणि हे शॅडो मध्ये मुद्दामून ड्राईंग केलंय का तर ते आपल्याला जर्मिनेटेड ग्रेन्स हवेत, ते जे आपल्याला जम आलंय त्याला ते इंटॅक्ट हवंय, ते रिमूव्ह नाही करायचं आपल्याला, म्हणून त्यांनी शेडमध्ये ड्राईंग म्हणजे कूल प्लेसमध्ये असं ओपन एअर ड्राईंग करतात शीटवर टाकून. देन क्लिनिंग मध्ये तुम्ही काय करता, रोस्टिंग करता त्याला. मग मिलिंग, सिविंग बाय युझिंग 80 to 85 मेश. आता हे वायर मेश म्हणजे काय असतं, तुमची चाळणी आहे ना त्या चाळणीची साईज आहे ही 80 to 85 मेश. म्हणजे तुमच्या घरी पण भरपूर प्रकारच्या चाळण्या असतात, जाड चाळणी असते, बारीक चाळणी असते, नंतर नॉर्मल आपण होल सर्क्युलर होल वाली चाळणी असते. तर ही मेशची साईज आहे तुमच्या त्या चाळणीच्या. देन नेक्स्ट इज ऍडिशन ऑफ स्किम मिल्क पावडर, जॅगरी टू दी फ्लार. मग ते तुमचं जे फ्लार बनलंय त्याच्यात तुम्ही स्किम मिल्क पावडर टाकताय आणि जॅगरी टाकताय. देन मिक्सिंग अँड पॅकेजिंग. हे सगळं मिक्स करणार तुम्ही आणि पॅकेजिंग. हे सिम्पल आहे, हे तुम्ही पण म्हणजे नॉर्मली पण हे घरी करून तुम्ही पिऊ शकता. ह्यालाच तुम्ही जर कुक केलं तर त्याला तुम्ही पोरेज किंवा लापशी जे आपण म्हणतो ना अशा फॉर्म मध्ये पण खाऊ शकता. पण हे ड्रिंक सारखं म्हणजे नॉर्मली तुम्ही कुठेही कॅरी पण करू शकता, इझी आहे, आणि डायजेस्टिबिलिटी पण चांगली आहे कारण का तुम्ही जर्मिनेशन केलंय ग्रेनला म्हणून. देन नेक्स्ट इज आयर्न रिच सप्लिमेंटरी मिक्स. तर आयर्न रिच सप्लिमेंटरी मिक्स जे आहे ह्याच्यामध्ये काय केलंय, राईस फ्लेक्स घेतलेत मिलेट्सचे. समाई नावाचं जे मिलेट आहे त्याचं त्यांनी राईस फ्लेक्स घेतलेत. नंतर रोस्टेड बेंगाल ग्राम, सिसेम सीड्स आणि अमेरंथ लिव्स. अमेरंथ लिव्स म्हणजे तुमचं जे लाल माठ असतो ना ते आहे अमेरंथ लिव्स म्हणजे. मग इथं हे जे राईस बेंगाल ग्राम आणि सिसेम सीड त्याला क्लिनिंग केलं जातं, रोस्टिंग केलं जातं 80 डिग्री सेंटीग्रेडला फॉर 10 minutes. अमेरंथ लिव्सला क्लिनिंग करतात, वॉशिंग करून घेतात. वॉशिंग करून हे दोन्ही गोष्टी म्हणजे हे जे राईस फ्लेक्स, बेंगाल ग्राम, सिसेम सीड हे ड्राय केलं जातं, प्लस हे अमेरंथ लिव्स पण ड्राय करून घेतात 80 डिग्री सेंटीग्रेडला 6 to 8 hours ला ड्राईंग ठेवतात. ते ड्राईंग झाल्यावर त्याचं पावडरिंग करतात, म्हणजे पावडर बनवतात, ब्लेंडिंग करतात, सिविंग करतात, जॅगरी टाकतात त्याच्यामध्ये, मिक्स करतात, पॅकेजिंग अँड स्टोरेज. ह्याच्यामुळे तुम्हाला आयर्न रिच सप्लिमेंटरी मिक्स मिळतात. हे आयर्न रिच सप्लिमेंटरी मिक्स जे आहे हे तुम्ही लहान बाळांना दुधामध्ये मिक्स करून किंवा ताकामध्ये मिक्स करून पण देऊ शकता, आणि ज्यांना ॲनिमिया आहे अशा लोकांना पण तुम्ही हे
देऊ शकता. इव्हन कधी कधी ट्यूब फिडिंगसाठी पण हे युज होऊ शकतं. म्हणजे ज्यांना खाता येत नाहीये घशा थ्रू असं अन्न, त्यांना घेता येते, त्या लोकांना ट्यूबनी जे फीड करायला लागतं त्यावेळेस पण तुम्ही हे सप्लिमेंटरी फूड म्हणून युज करू शकता. ह्याच्यामध्ये एकतर तुमचं काय फ्लार्स आहे सगळ्या प्रकारचे, आणि व्हेजिटेबलचे पण तुम्ही फ्लार वापरलंय. व्हेजिटेबलचे पीसेस किंवा मोठमोठे ग्रिट्स वगैरे काही नाहीये, त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता इझिली ट्यूब फिडिंगला पण. आता ही एक इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च इंडियामध्ये. ही जी इन्स्टिट्यूट आहे ही फक्त मिलेट्स वरती रिसर्च करते, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्यांना ग्रो करण्यापासनं त्यांचं युटिलायझेशन कसं व्हायला पाहिजे आणि कसं व्हरायटीज पण वेगवेगळ्या डेव्हलप करू शकतात, ह्याच्यावर ते फक्त वर्क करतात. तर ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च मध्ये व्हेरियस प्रोडक्ट्स त्यांनी डेव्हलप केलेत, व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स डेव्हलप केलेत त्यांनी. फॉर एक्झाम्पल इन्स्टंट मिक्सेस, कुकीज, ब्रेड, बन, केक, पिझ्झा बेस, एनर्जी बार, एक्सुडेड स्नॅक्स, रोटी, लड्डू, पेढा, चकली, चिवडा, शिरा, खीर, लस्सी, असं त्यांनी मिलेट्स वापरून केलंय तयार. नॉर्मल व्हीट फ्लावर नाही, तर मिलेट्स वापरून त्यांनी केलंय. तर त्यांची एक ईट राईट नावाची ब्रँड पण आहे. तर हे जे इन्स्टिट्यूट आहे हे नॉर्मल कंझ्युमर आहे किंवा एक आता बिझनेस पर्सन आहे की त्याला स्वतःचा एक बिझनेस एंटरप्रेन्योर आहे कोणी की त्याला स्वतःचा एक बिझनेस सुरू करायचा आहे, त्या लोकांना ते मदत करतात, पूर्ण सेटअप पण करून देतात, त्यांच्यासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे आणि फंडिंग आहे त्यासाठी पण ते हेल्प करतात. अशी ही इन्स्टिट्यूट आहे. आणि इव्हन फार्मर्स लोकांना ज्यांना मिलेट्स ग्रो करायचे आणि त्याचं प्रोसेसिंग करायचंय, अशा लोकांना सुद्धा ते ट्रेनिंग देतात त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये. देन नेक्स्ट इज युअर डिपार्टमेंट ऑफ ग्रेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, CFTRI मैसूर. CFTRI मैसूर हे तुम्हाला माहिती असेल, ऐकून माहिती असेल, त्यांचं एक डिपार्टमेंट आहे ग्रेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तिकडं पण ते लोक भरपूर प्रकारचे स्टडीज करतात मिलेटवरती. कंटिन्युअसली त्यांची प्रोसेसिंग काय करता येईल त्याच्यावरती, त्याचं कसं प्रोडक्ट बनवता येतील ते प्रोसेसिंग झाल्यानंतर, नंतर व्हॅल्युडेशन कसं करता येईल किंवा फॉर्टिफिकेशन काय करता येईल का त्याचं, किंवा मशिनरीमध्ये काही चेंजेस करून त्याचं ऑटोमेशनला काही हेल्प करता येईल का मिलेटच्या, व्हरायटी ऑफ ग्रेन्स कसे तयार करता येतील, त्याच्यापासून काय प्रोडक्ट बनवून कन्झम्पशन वाढवू शकतो आपण. नंतर असं जेव्हा पॅन्डेमिक सिच्युएशन असेल किंवा काहीतरी क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स असतील त्यावेळेस क्रॉप कसे हे करायचे, तिथं ग्रो करायचे, कल्टिवेट करायचे, कसं त्याचं पोस्ट हार्वेस्टिंग झालं पाहिजे, ह्याच्यावर ते कंटिन्युअसली स्टडी करत राहतात. त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या अवेलेबल इंडियामध्ये आहे किंवा फॉरेनच्या काही व्हरायटीज आहेत का जे इंडियामध्ये ग्रो करू शकतात, आणि त्याच्यापासून बनवणारे प्रोडक्ट्स त्याच्यावरती ते कंटिन्युअसली वर्क करतात. तर त्यांनी काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या आहेत. ड्राय अँड वेट हीट पारबॉइलिंग, मिनी ग्रेन अँड डाल मिलर. तर मिनी ग्रेन अँड डाल मिलर म्हणजे छोट्या स्केलमध्ये, म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये पण छोटासा एक मिलिंग युनिट तुम्ही बसू शकता. त्या छोट्या साईजचं ते कसं करू शकतात, तर ते त्यांनी डेव्हलप केलंय. पापड प्रेस म्हणजे तर घरगुती तुम्ही पापड कसे करता, नॉर्मल बेलन आणि पोलपाट लाटल्यावरती तुम्ही लाटता, पण हे पापड प्रेस मशीन असं आहे की वेअर यू डोंट नीड इव्हन इलेक्ट्रिसिटी ऑल्सो. जस्ट तुम्ही बाय युझिंग युअर लेग ऑर फूट यू कॅन प्रेस दॅट मशीन अँड यू कॅन फॉर्म अ पापड. ओके, असं पापड प्रेस त्यांनी मशीन डेव्हलप केलंय. देन ऑटोमॅटिक चपाती, इडली, डोसा मेकर त्यांचं मशीन आहे. त्याच्यामध्ये पोलपाट लाटणं हे ऑटोमाइज्ड आहे. नुसतं तुम्ही डो करायचं तयार, मध्ये ठेवायचंय, ते आपोआप चपाती लाटली जाते तिकडनं ऑटोमॅटिक फॉर्म मध्ये त्या रोलरवरती, आणि दुसऱ्या साईडला त्याचं भाजली पण जाते ती. आणि सेम वे इडलीचं पण बनवण्याचं त्यांच्याकडे मशीन आहे, टनल आहे मोठा, त्याच्यामधनं कन्व्हेअर बेल्ट जातो, त्याला मोल्ड आहेत. त्या कन्व्हेअर बेल्टच्या दुसऱ्या साईडला स्टीमर आहे, स्टीमर मध्ये तो बेल्ट जाऊन इडली स्टीम होऊन बाहेर येते. सेम वे डोसा मिक्स पण आहे. एक लॅडल असतं, त्या लॅडलवरनं तव्यावरती मोठा तवा सर्क्युलर फॉर्म मध्ये आहे, त्या लॅडलवरनं त्या डोसा जो मिक्स आहे ते त्याच्यावर पडतं, आणि ते लॅडल आपोआप त्या मशीनवरनं असं फिरतं गोल, आणि एक डोसा फॉर्म होतो, आणि मग ते ड्राय होऊन बाहेर येतो तिकडं. तर असं त्यांनी मशीन डेव्हलप केलेत. हे जे मशीन जे आहेत ना, हे तुम्हाला बघायला मिळतील. मी तुम्हाला नंतर क्लासरूम वरती एक लिंक पाठवणार आहे, त्या वेबसाईट वरती जा तुम्ही. तुम्हाला हे सगळे असे त्यांनी काय डेव्हलप केलेत ना, त्याचे व्हिडिओज तुम्हाला तिथे ते अपलोड त्यांनी केलेले आहेत. ते तुम्ही बघितल्यावर तुम्हाला मी एक्झॅक्टली काय म्हणते ते तुम्हाला कळेल, आणि ते किती इंटरेस्टिंग आहे ते पण तुम्ही बघू शकता, की कसं छोट्या स्केलमध्ये पण ॲटोमाइज्ड गोष्टी होऊ शकतात. इव्हन त्यांच्याकडं लाडू मेकर पण आहे, म्हणजे हाताने आपण जे लाडू वळतो ते मशीन लाडू वळतं.
तर ते तसं तुम्हाला मशीन, तर तुम्ही तिरुपतीला कधी गेला तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही तिथं बघू शकता. ते CFTRने त्यांना ती टेक्नॉलॉजी दिली आहे की एकसारखे लाडू त्या मशीनमध्ये बनले जातात. देन क्युरिंग ऑफ फ्रेशली हार्वेस्टेड पॅडी, त्याची त्यांनी प्रोसेस कशी करायला पाहिजे क्युरिंगची ती त्यांनी डेव्हलप केली आहे. माल्टेड विनिंग फूड, म्हणजे सेरलॅक सारखं लहान मुलांना देता येईल असे प्रोडक्ट्स त्यांनी डेव्हलप केलेत. रिफाइंड मिलेट फ्लार्स, नूडल्स फ्रॉम सिरियल्स अँड मिलेट, कंटिन्युअस सिरियल फ्लेकिंगचं मशीन बनवलंय त्यांनी फ्लेक्स बनवण्याकरता. तुम्ही फक्त ग्रेन टाका, बाकी सगळी प्रोसेस कम्प्लीट फ्लेक बनवण्यापर्यंत पॅकेजिंग पर्यंत ते ऑटोमाइज आहे त्याच्यामध्ये. एंटरल फूड फॉर्म्युलेशन, एंटरल म्हणजे ट्यूब फिडिंग जे तुम्हाला मी सांगितलं, आजारी लोकांना भरवण्याकरता जे ट्यूब फिडिंग करतात, दॅट इज युअर एंटरल फॉर्म्युलेशन. देन इन्फंट फूड फॉर्म्युला, सेरेलॅक्स सारखं किंवा कॉम्प्लॅन सारखं. हलवा मिक्स फॉर्म्युलेशन, होल ग्रेन ड्रिंक मिक्स, जसं न्यूट्रीमिक्स तसं त्याचं होल ग्रेन ड्रिंक मिक्स आहे. मल्टीग्रेन फ्लेक्स, ज्वारपासनं, बाजरापासनं, रागीपासनं, फॉक्सटेल मिलेट वगैरे बाकी सगळे भरपूर मिलेट्सचे त्यांनी, कोडू मिलेट, पोर्सो मिलेट, सगळ्यांचं त्यांनी फ्लेक्स बनवलेत. नंतर त्यांनी एक डायबिटिक राईस तयार केला. हा डायबिटिक राईस जो आहे तो ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी आहे, ओके, स्टार्च कंटेंट कमी आहे, असा त्यांनी डायबिटिक राईस तयार केलाय. तो म्हणजे तुम्ही नॉर्मल पण माणूस खाऊ शकतो, तो असा काही नाही फक्त डायबिटिक पर्सननी खायला पाहिजे. त्यांनी त्याचं नाव डायबिटिक राईस दिलंय कारण त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. कन्व्हिनियन्स रागी फ्लार, हे रागी फ्लार तुमचं पोरेज बनवण्याकरता, लाडू बनवण्याकरता, लवकर इन्स्टंट फॉर्म मध्ये कुकिंग करण्यासाठी ते स्पेसिफिकली कन्व्हिनियन्स रागी फ्लार म्हणून तयार केले. कॉम्पोजिट लेंटिल चिप्स, म्हणजे तुमची डाळी वापरून, कडधान्य वापरून त्यांनी चिप्स बनवलेले आहेत. शेल्फ स्टेबल फ्लार ऑफ जवार अँड मेज, जवार आणि मेजचं फ्लार म्हणजे कॉर्नचं फ्लार जास्ती टिकेल, जास्ती महिने, जास्ती वर्ष, त्याचं त्यांनी तयार केलेले आहेत. मेज बेस्ड प्रोडक्ट्स म्हणजे कॉर्नफ्लेक्स सारखे फ्लार त्याचं मेज पासनं, वेगवेगळ्या व्हरायटीचे ग्रिड्स त्यांचे, नंतर मिक्स ग्रेन्स त्यांनी म्युसली बनवलंय, असं त्यांनी बनवलेत त्याच्यामध्ये. आणि इन्स्टंट ट्रेडिशनल मिक्सेस लाईक इडली, डोसा, वडा, पोंगल, खीर, रसम, सांबार, चकली, हे सगळं ते त्या वेबसाईट वरती त्यांनी टाकलंय की ते कसं बनवतात इन्स्टंट मिक्सेस पण त्यांचे, आणि किती फटकन ते बनतं हे सगळ्या गोष्टी, हे पण सगळं त्यांनी त्याच्यावर टाकलेलं आहे.